ची बातमी. आता या सरकारी योजनेमध्ये 1500 रुपये नव्हे तर 2500 रुपये होणार आहेत. राज्य सरकारची सर्वात मोठी घोषणा. संजय गांधी निराधार योजनेचा लाखो लोक लाभ घेतात. आता या योजनेत दिव्यांग नागरिकांना 2500 रुपये मिळणार आहेत. सरकारची संजय गांधी निराधार योजना. आता दिव्यांग नागरिकांना मिळणार 2500 रुपये. दिव्यांग नागरिकांसाठी निधी वाढवला. राज्य नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. आता यातील एका योजनेअंतर्गत अनुदानात वाढ करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिव्यांग निराधार योजनेच्या अनुदानात वाढ केलेली आहे. आता या योजनेतील दिव्यांग नागरिकांना 2500 रुपये मिळणार आहेत. परंतु यासाठी एक अट ठेवण्यात आलेली आहे. चला तर ती अट पाहूयात. योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. यासोबतच लाभार्थ्यांना UDID अपडेट करून सादर करणे देखील अनिवार्य आहे. दरम्यान ज्या लाभार्थ्यांना UDID सादर केलेले नाही त्यांना योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात. संजय निराधार योजना, श्रावण राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेत UDID आणि आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे. जर तुम्ही हे दोन्ही ID लिंक केले नाहीत तर लाभ बंद होईल. या योजनेत दिव्यांग नागरिकांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना अपडेट आधार कार्ड आणि UDID प्रत आणि बँक पासबुक संबंधित तहसील कार्यालयात योजनेच्या शाखेत जमा करायची आहे व ती कसे काढायचे. संजय गांधी निराधार योजनेत दिव्यांग लाभार्थ्यांना UDID कार्ड बंधनकारक केले आहे. हे दिव्यांग प्रमाणपत्र असते. ते ऑनलाईन डिजिटल स्वरूपात असते. सर्वोपचार रुग्णालयातील दिव्यांग विभागाकडून लाभार्थ्यांना हे प्रमाणपत्र दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी 40% जास्त दिव्यांग असणे आवश्यक आहे. तुम्ही शासनाच्या स्वावलंबन पोर्टलवर जाऊन UDID कार्डसाठी अर्ज करू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 50,000 पेक्षा कमी असावे.